माई नाराज झाली, लोराला जास्त दिवस राहायला नाही भेटलं. म्हणायचं तुला त्या माईसाठी म्हणून हा सगळ्या सोफांवर बसायला लागेल तर लेट. पप्पा लास्ट टाइम आलेल ना तेव्हा ते आलेले तेव्हा इथे सुनील शेट्टी माईचा कितवा चौथा का तिसरी अशा किती घाल्यात एक तिसरी आहे. हॅलो गुड मॉर्निंग आणि एका नवीन व्हिडिओ मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. लग्नानंतरचा हा पहिला असा घरचा ब्लॉग. घरचा पण नाही, आम्ही गाडी अशा प्रकारे आमची माई फुगलेली आहे. माई नाराज झाली, लोराला जास्त दिवस राहायला नाही भेटलं तर आम्ही चाललोय आज जरा बाहेर. निमित्त असं की फ्रीज बघायचं आहे, त्यासाठीच आम्ही चाललोय. त्या जागेचं नाव काय रे? कुठे माई काय का त्याचं नाव विसरले मी. पप्पा आले की तुम्हाला ते पप्पा काल आलेले, मम्मी पप्पा पण काल आलेले. त्यांना डोळे वगैरे चेक करायचे होते, त्यांनी ते केलं. मग घरी आले, जेवले आणि लगेच निघाले. पप्पा पण होते, पप्पा सकाळीच गेले कारण की आपली कोंबडी आहेत तिकडे. आणि आता ते नाक्यावर येतात, मग त्यांना आम्ही तिथून पिक करू आणि त्याच्यानंतर मग आपण पुढे जाणार आहोत. अजून 1-2 ठिकाणी जायचं आहे, तुम्हाला कळेलच ते व्हिडिओ मध्ये. आणि तुम्ही लग्नाचे जे व्हिडिओज होते त्याला खूप जास्त प्रेम दिलं, मी बघितलं. आता ऑलमोस्ट मागचा फर्स्ट व्हिडिओ होता त्याला पण 2.5K वगैरे झाले. त्याच्यानंतर रिसेंट मी एक काल आय गेस केला, त्याला पण 1.5च्या अप गेल्यात आय गेस. सो थँक्यू सो मच. सगळ्यांना खूप जास्त आवडले आणि खूप मजा केली, आम्ही खूप एन्जॉय केला. आता बॅक टू रुटीन सगळं चालू आहे आमचा कार्यक्रम. काय बोलायचं तुला? भारी दिसतोय म्हणून लुक दिला ना. आणि कालची गंमत सांगते तुम्हाला. आता बरेच दिवस झाले आपण फ्रॉनिक्सच इकडे आणलंय पालघरला. असं तू शुभमला ती सवय झाली की ऑटोमॅटिक आहे ना, गिअरचं काही कामच नाही. काल ह्याने पप्पांची गाडी घेतली, म्हणजे आपली फ्रॉनिक्स CNG, आणि त्याच्यानंतर रात्री क्रेटा घेतली. ह्याला इतकं कन्फ्युजन होत होतं, म्हणजे हा विसरून जायचं की आपल्याला गिअर पण कमी कर. खरं सांग आधी किती एवढा वेळ ब्रेक मारला वगैरे ह्याने, हा ऑलमोस्ट विसरून गेला. म्हणजे सवय थोडी काय म्हणतात राहिली नाही ना. आता आपण आज परत नाही, आता हीच घेऊन द्यायची ना क्रेटा, नाही मग आज हीच न्यायची. पण मस्त मज्जा येते नवीन गाडीत. सकाळी लवकर उठून आंघोळ करून साहेब खाली आले, पूर्ण गाडी पुसली धुतली आणि आता आम्ही निघालोय. चला आता पप्पाला भेटू डायरेक्टली. सीट सगळी चेंज झालेले. शुभम मागे गेला, पप्पा इथे आले आणि मी माझ्या सीटवर आहे. शुभम दाखवायला अजून थोडं पप्पांसाठी नवीन आहे. काल त्या दिवशी मी चालवली थोडीशी उमरोळी पासून पालघर पर्यंत. आणि बहाडोलीचा सिग्नल बंद असल्या कारणाने आता आपण जाऊन तिकडून गाड्या थांबवायच्या, तेव्हा आपली गाडी निघेल असं काहीच आहे. आधी पप्पांचं म्हणजे आधी तर सिग्नल नव्हता ना, तेव्हा तर नेहमी पप्पा मम्मीला उतरवायचे आणि त्या बाजूनी जायला सांगायचे, कारण की पप्पा तर रिवर्स कधीच घेत नाही या रस्त्याला. जाम कष्टाचं काम आहे. कुठे कोण भेटलं मला? रुई. अरे सिग्नल बंद. मी इकडून थांबवलं, कोणाला तरी आधी पाठव. हाय मी साळू, कुठे चालले? किती चालले मी माहितीये. इकडे सगळीकडे आवण्या चालल्यात. पप्पा सगळं तू तर ना जा. आणि इकडे आम्हाला खायचंय बाबूचा वडापाव. हृदया पप्पा आपण चाललोय वॉश हे घ्यायला फ्रीज. ते कुठे नाव काय त्याचं त्या जागेचं? कामन. येस, कामनला ते एक शॉप आहे आणि तिथे ऍक्च्युली न्यू ब्रँडच असतात गोष्टी. फक्त कधी कधी डिलिव्हरी मध्ये वगैरे थोडंसं डॅमेज होतं ना, ते प्रोडक्ट्स असतात. तर ते तिथे तुम्हाला थोड्या कमी प्राइस मध्ये आणि चांगल्या गोष्टी मिळतात. टेक्निकली सगळं काही एकदम फर्स्ट क्लास. आणि परत बाबूचा वडापाव.
सो आम्ही तिथेच चाललोय फ्रीज घ्यायला. ह्या आधी पण आपण तिथून असं घेतलेलं आहे काय काय, फक्त जसं मी बोलते की डॅमेज म्हणजे अगदी लहानसा डेंट असतो किंवा असं काहीतरी, बाकी त्याच्या सिस्टम मध्ये किंवा काहीच प्रॉब्लेम नाही, ते सगळे न्यू ब्रँडच असतात. पण त्या छोट्याशा ह्याच्यामुळे डेंटमुळे त्याची प्राइस बऱ्यापैकी ड्रॉप होते आणि चांगल्या प्राइस मध्ये आपल्याला चांगली वस्तू मिळते. सो त्यासाठीच आम्ही चाललोय. ओके, बाबूचा वडापाव त्याची वाट बघतोय. खायचा पण नव्हता माईसाठी म्हणून. आपल्याकडे माप आहे शुभ? एवढं काय ठेवायचं? आपण फ्रीज मॅग्नेट लावायचं. ऑनलाईन हा 24 पर्यंत आहे आणि असा 19. हा हाईटला पण हा बरोबर आहे. बघितलं आम्ही, पण खूप जास्त यावेळेस डेंटवाले फ्रीज वगैरे आहेत आणि खूप जास्त डिफरन्स नाही मिळत आहे, 5,000 वगैरे. आणि ते थोडेफार तर आपले भाड्यात पण जातीलच. पण लास्ट टाइम प्रफुल्ल दादासाठी बहुतेक सामान इथून घेतलेलं, इवन AC फ्रीज पण ना त्यांनी इथूनच घेतलेला. म्हणजे तुमच्या लकवर आहे, तुम्ही येतात तेव्हा कसे पीस आहेत इथे ते तसे. आणि आज मेन त्यांची लाईट पण नाहीये, त्याच्यामुळे ते नीट बघता पण नाही आलं. पण ठीक आहे, फ्रीज आम्ही एक काढलंय. ओनिड नाही, वर्लपूलचं आहे ना, वर्लपूलचं आहे. चला, सॅमसंगचं आहे ना. हाय हॅलो, काय काम. तर मग सॅमसंग दोघांपैकी एक. हां, सो आम्ही फ्रीज पण नाही घेतला आणि काहीच नाही. आणि आता मी निघालोय कशेळी मार्केट, तिकडे वूड मार्केट आहे, तिकडे चाललोय. आलो इकडे तर फेरी मारायला. आणि फ्रीजचं झालं असं की मी जसं बोलली की प्राइस डिफरन्स एवढा नाही आहे सच. आणि प्रॉब्लेम काय होता, हे लोक कम्पेअर करतात MRPशी आणि आपण कसं कम्पेअर करतो ऑनलाईन. आम्ही प्रत्येक मॉडेल सर्च केलं. ऑनलाईन तुम्हाला ऑलरेडीच ऑफर मिळते, हे कमी कर आवाज. ऑनलाईन तुम्हाला ऑलरेडीच ऑफर मिळते आणि त्याच्यासोबत जर कम्पेअर केली ह्यांच्या दुकानाची प्राइस तर जास्त डिफरन्स नाही आहेत. म्हणून मग आम्ही विचार केला, म्हणजे 2-4 हजारासाठी कशाला डेंटवाला किंवा असा घ्यायचा, त्याच्यापेक्षा मग आपण नवीनच घेऊ. आम्हाला एकंदरीत लेट होणार आहे. ठीक, किती वाजल्यात 1. तर लेट कशासाठी होणार आहे, आम्ही दूर चाललोय वगैरे त्यासाठी नाही. आम्ही जिथे फर्निचर मार्केटला चाललोय, माईला सगळ्या सोफ्यांवर बसायचं आहे. तर सांगते हा सगळ्या सोफ्यांवर बसायला लागेल तर लेट तर होईल. एकदम राईट टाइमवर तो जोक झालेला, पण तो तेवढा कॅप्चर नाही करता आला पप्पाच्या फोनमुळे. जेवण झालं आणि आता आम्ही आलो आणि आमचा पहिला सोफा ज्याच्यावर माई बसले. आम्ही ऍक्च्युली ना इथे पार्किंगला लावले आणि म्हणून आम्ही आलोय. खूप मोठ्या, म्हणजे इतकी सारी फर्निचरची दुकानं आहेत. नाही, हा टेबल हे आपल्या घरच्या आहे. चेअर्स घरचा आपला इथला आहे ना, मागच्या रूम मधला की किचन मधला? किचन मधला इकडून. इथे सगळं काही तुम्हाला मिळेल आणि खूप सुंदर सुंदर व्हरायटीज आणि सगळं बघायला पण मिळेल. हा त्याच्यातले चेअर पण. शिवम अशी घेतली तर ही बघ, मल्टी कलर सारखे. सेंटर टेबल पण बघ, हे सोफा कम बघ. हा बघ, ह्याचं हे वेगळं आहे कपडा. व्हाईट हाऊस मध्ये जाऊया फर्निचर. चल ना बघू तसंही आपण. हा बघायला चालूय. हा इकडून. हा
भारी आहे ना, मस्त आहे ना. काय सांगता? हा घेतला पण तो कसा हा जो आहे ना असा नाही, शेप वेगळा होता. पप्पा लास्ट टाइम आलेला ना तेव्हा ते आलेले तेव्हा इथे सुनील शेट्टी आलेला, सो त्यांनी इकडूनच डायनिंग टेबल घेतलेला. तेव्हा आम्ही सारखेच होतो, सारखेच डायनिंग टेबल घेतला त्याने. मस्त आहे की त्याने भारीतला घेतला, आम्ही थोडा आम्ही लाखाचा घेतला. काय 5 लाख 2 लाख तुम्ही जो दाखवत होते तो 2.5 लाख होता. भारीतलीच माणसं आल्यात काय रे शुभम. ओनली 78 and 53. किती किंमत माई? खालची बघायची, डिस्काउंट करून तरी पण लाकूड ते लाकूड नसेल, त्याने डिझाईन ती दिलंय फक्त. हे बघ किती छान आहेत, मस्त वाटतंय. हा माईचा कितवा? 4था का 3? अशा होता. आम्ही पेटभर जेवलोय, आता सुस्तावलोय. हे बघ भारी भारी आहेत की फक्त पॉकेटमध्ये पैसे पाहिजे. एवढी क्लास डिझाईन आणि इतके सुंदर, मस्त. काय आला? डबा गाडीत आहे. आम्ही निघालेलो आहोत आणि आता स्टॉप घेतलाय आम्ही प्रशांत कॉर्नर. अदिला अचानक आठवण झाली पाणीपुरीची, सो त्यासाठीच आम्ही आता थांबलोय प्रशांत कॉर्नर मध्ये. आता काहीतरी खाऊया पिऊया आणि मग पुढे निघूया. काय झालं? त्या दिवशी आवडलं ना तुम्हाला? हे खा खा खा. पप्पा उडाले, पप्पा ते गेले तिकडे. घे तू खा. किती खाल्लास? एक तिसरी आहे ही तुझी, तिसरी माई. वापीला गेलेलो आणि अशी दगड होती, तर आम्ही 100 रुपयाची घेतलेली आणि अगदी छोटं होतं ना, आम्ही म्हणून टाकायचं. आम्ही एका नर्सरी मध्ये वळलोय आणि फुलं. चल
अजून एवढे मोठे हायब्रिड वाले असतील तर ना खाल्यात काय. हो हो इंडोर प्लांट्स को भी प्लांट में ज्यादा रखता हूँ. ज्यादा रखते. ओके इकडे सगळे बाहेरचे लोक येत असतील. हे आपले आता माहिती बघ केवढे मोठे लिंबू. हा ना भारी एकदम पीस आहे. तिथेच आहे हे फाउंटनच्या जस्ट पुढे अगदी थोडंसंच मुंबईला जाण्याकडचा रस्ता. नेहमीप्रमाणे बार्गेनिंग करून आम्ही पुन्हा ठेवलेला आहे. एक असं छोटूसा हत्ती होता तो तुम्ही बघितला असेल. देईल सोड आता सोड ना आपल्याला काही एवढं अर्जंट नाहीये. आपण परत येऊच ना तेव्हा घेऊ. गुलाबाची झाडं घेतलं तशी आपण 5-6. बस आता आम्ही निघतो. आणि घेतली सगळे गुलाबाचीच का ते दुसरे पण गुलाबाचीच. गुलाब उतरवायला लावलेले आहेत. रात्रीचे वाजले 11 आणि आम्ही आता चाललो पालघर. हे घ्या 11:30 वाजले. आणि इतकं मस्त जेवण झालं आमचं. ऐका दिसत पण नाही ते मस्त जेवलो रोशनच्या ढाब्यावरती. आणि जे काही बोंबील फ्राय होते अप्रतिम. आणि आपला स्टॉक पण मी घेतलेला. शुभमचं रडगाणं चाललंय माई मला तुझ्याजवळ झोपायचंय. हॅलो. आणि व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला जर जायचं असेल जे ममता इलेक्ट्रॉनिक शॉप आहे ते पण आणि फर्निचर हबमध्ये किंवा फर्निचर एरियाच आहे तो पूर्ण. इतकी सारी दुकानं आहेत बाप रे. म्हणजे खूप मोठा एरिया आहे. खूप मोठे मोठे शोरूम्स आहेत आणि चांगल्या प्राइसमध्ये मिळतात. बाय द वे आम्ही काहीतरी घेतलंय तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये ते कळेलच. तुम्ही कस्टमाइज करून पण घेऊ शकता. म्हणजे जो सोफा तुम्हाला आवडलाय तो सपोज तुमच्या अकॉर्डिंग किंवा तुमच्या हॉलमध्ये बसणारा नसेल तर तुम्ही त्यामध्ये कस्टमायझेशन करू शकता की 3 सीटर पाहिजे 4 सीटर पाहिजे सोबत काउच पाहिजे. सगळं काही ते करून देतात आणि आपल्या साईडवर ते मेजरमेंट घ्यायला पण येतात. आणि सुंदर डील मिळतात. थोडी बार्गेनिंग करायची सुंदर डील मिळते. आणि त्यानंतर कुठे आम्ही आलो हा प्रशांत कॉर्नर. कारण की प्रशांत कॉर्नरची फेमस पाणीपुरी लास्ट टाइम अदीच्या एका फ्रेंडने पार्सल आणलेली ठाण्यावरून आम्हाला. त्याचं पाणी ना थोडं वेगळं असतं काहीतरी. त्यांच्या पाणीपुरीमध्ये भाजी नसते पाणीच असतं पण काहीतरी असं थोडंसं वेगळं लागतं. बट सुंदर होती पाणीपुरी. खाली थोडासा खाऊ घेतला आणि त्यानंतर निघालो जेवायला. आम्ही आलो रोशनचा ढाबा. येस हॅलोलीच्या इथे एक सुंदर ढाबा आहे. बार प्लस रेस्टॉरंट आहे ते पण अप्रतिम त्यांचं जेवण असतं. आम्ही नेहमी तिथे जेवतो नेहमीच. आणि आम्ही बोंबील फ्राय खाल्ले इतके सुंदर होते ना खूप मस्त. तिथे जेवलो. त्याच्यानंतर गेलो सागाव्याला कारण की माई पप्पांना सोडायचं होतं आणि गुलाब पण होते. अरे हा त्याच्या आधी आम्ही नर्सरीत पण जाऊन आलो. घोडबंदर वरून असा आपण टर्न घेतला म्हणजे मुंबईकडे जाताना की तिथेच ती मोठी एक नर्सरी आहे लेफ्ट हँडवर. खूप झाडं आहेत तिथे खूप झाडं आहेत जिथे की आम्ही बरीच बार्गेनिंग केली पण झाडं जरी घेतली बाकीच्या गोष्टी तर नाही घेतल्या. आणि जेवण झालं मग आम्ही घरी आलो सागाव्याला. सगळे गुलाब उतरवले. 11:30 वाजलेले. शुभमची बिलकुल इच्छा नव्हती पालघरला यायची. त्याला असं होतं की तिथेच झोपू आपण कंटाळा आलेला. तिथे गेलं की परत सकाळी या आणि असं तसं सगळं गोंधळ. म्हणून मग आम्ही शेवटी रात्री इकडेच आलो फक्त पाणी पिलं आणि सगळे गुल. आणि बस असं काहीसा सुंदर आमचा वीकेंड होता. संडेचा वार. येस मज्जा आली. तुम्हाला सगळ्या लिंक्स ज्या आहेत लोकेशन लिंक्स वगैरे सगळं काही आहे ते डिस्क्रिप्शन मध्ये मी. तुम्ही व्हिडिओ बघताना खाली तुम्हाला दिसत असेल की जिथे टायटल असतं त्याच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स एक एरिया असतो. तिथे जर क्लिक केलं तर त्याच्यामध्ये पूर्ण डिस्क्रिप्शन मिळतं ज्यामध्ये खूप साऱ्या माझ्या वेगवेगळे जे व्हिडिओज आहेत आवनीचे वगैरे त्याच्या पण लिंक्स असतात. सो तुम्ही डायरेक्टली पण तिथे जाऊन आणि क्लिक करून ते व्हिडिओज बघू शकतात. हे जे लोकेशन्स आहेत सगळे शॉपचे लोकेशन असतील किंवा सगळं काही मी तिथे पण टाकते. आणि दुसरं सांगते तुम्हाला की फर्निचर मार्केटला जाण्याच्या थोडं आधी तो ओव्हरब्रिज आय गेस आहे की काय त्याच्या खाली ना एक सुंदर हॉटेल आहे जय मल्हार म्हणून. त्याची पण लिंक मी टाकेन. खूप सुंदर त्यांचं पण जेवण होतं. दुपारचं जेवण आम्ही तिथे केलं. छान जेवण होतं त्यांचं. आणि एक गंमत सांगू आम्ही मागवलेली डिश चिकन मसाला समथिंग आणि त्यांनी ना मटण आणून दिलं. आणि आम्ही त्याला 2दा विचारलं की हे चिकनच आहे ना तर बोलतो हो चिकनच आहे. म्हणजे ठीक आहे मग. पण त्यानिमित्ताने संडेला मटण खायला पण मिळालं. म्हणजे आपला संडेचा वार थोडासा असतो मटणाचा वार
पण शुभम खुश झाला मटण बघून. सो खूप छान जेवण असतं. सो तुम्ही कधी भिवंडीच्या त्या रस्त्याला असाल आणि एखादं हॉटेल शोधत असाल चांगलं, तर जय मल्हार म्हणून हॉटेल आहे, अगदी रस्त्यावरच आहे. सुंदर जेवण असतं आणि प्राइस पण अगदी नॉर्मल आहे. बस सगळ्या लिंक्स डिस्क्रिप्शन मध्ये मिळतील. हा व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंट करून सांगायला बिलकुल विसरू नका. आणि तुम्ही कधी तिकडे गेलात तर नक्की मला सांगा, छान वाटेल मला पण ऐकायला. आणि बाकी काय, आपण भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत स्टे हॅपी, स्टे ट्यून, बाय, टाटा. आणि फक्त ना आमचं एकच राहिलं, भजनलालची लस्सी प्यायची राहिली, पण ठीक आहे, नेक्स्ट टाइम आपण जाऊ तेव्हा. टाटा.